महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा राज्य महामार्ग म्हणजे समृद्धी महामार्ग। या समृद्धी महामार्गावर म्हणजे नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावर वाहनांना काही ठरलेली यादी आहे, त्या यादीतील वाहनांना टोल माफी आहे आणि त्या यादीमध्ये इलेक्ट्रिक बस असतील किंवा इलेक्ट्रिक कार असतील यांचा पण समावेश आहे। पण जे धोरण केंद्र शासनातर्फे लागू होते, जे धोरण नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया कडनं लागू होते नॅशनल हायवेसाठी, ते धोरण मात्र समृद्धी महामार्गासाठी लागू होत नाही। मी खास करून दिव्यांगजनाच्या वाहनासाठी बोलतोय। या गोष्टीबद्दल याच्या अगोदरच्या एक व्हिडिओमध्ये आपण बोललोय। समृद्धी महामार्गाची धुरा किंवा समृद्धी महामार्गाचं मुख्य काम ते केलंय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी। पण या समृद्धी महामार्गावरील कर्मचारी अधिकारी हे मात्र या बाकीच्या समृद्धी महामार्गाच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपण व्हिडिओमध्ये बोलणार आहोत त्याच्याकडे मात्र लक्ष देत नाहीत असं जाणवतंय। दिव्यांगजनांना समृद्धी महामार्गावर टोल माफी होत नाही या संदर्भामध्ये नेमकी दाद कुठं मागायची याच्यासाठी आम्ही समृद्धी महामार्गाची वेबसाईट वर व्हिजिट केली आणि ज्यावेळेस आम्ही वेबसाईटवर व्हिजिट केली त्यावेळेस असं जाणवलं की वेबसाईटवर काही नंबर आहेत आणि त्या नंबरपैकी एक नंबर 08181818155 या नंबरवर आम्ही बोललो। आम्ही त्यांना सांगितलं की दिव्यांगजनांना समृद्धी महामार्गावरची टोल माफी या संदर्भात चौकशी करायची, पण हा नंबर आपत्कालीन व्यवस्थेसाठी आहे असं त्यांच्याकडनं उत्तर मिळालं आणि त्यांनी आम्हाला आणखीन एक नंबर दिला। त्या नंबरवर मात्र या सगळ्या गोष्टीची माहिती मिळेल असं सांगण्यात आलं। त्यांच्याकडून जो नंबर मिळाला तो नंबर आहे 9518746550। तर ह्या नंबरला ज्यावेळेस आम्ही ट्रू कॉलरला सर्च केलं त्यावेळेस हा नंबर कंट्रोल रूम नागपूर येथील होता। या नंबरवर 2-3 वेळा आम्ही फोन लावले पण हा नंबर बंदच होता। आता फोन लागत नाहीये म्हणून आम्ही दुसरा एक पर्याय केला। समृद्धी मार्गाची जी वेबसाईट आहे, संकेतस्थळ आहे, त्या संकेतस्थळावर एक ईमेल आयडी दिलेला आहे। तो ईमेल आयडी आहे info@msdrc.org। तर या ईमेल आयडीवर पण आम्ही संदेश पाठवण्याचा मेल पाठवण्याचा प्रयत्न केला, पण तो मेल पण त्या ईमेल आयडीवर गेला नाही कारण ॲड्रेस नॉट फाउंड असा रिप्लाय आम्हाला मिळाला। त्याच्यानंतर आम्ही हा संदेश पाठवण्यासाठी याच वेबसाईटवर जे पेज आहे त्याच्यामध्ये बाकीचं कॉन्टॅक्ट अस, नो मोर अबाउट अस, व्ह्यू पॅकेजेस वगैरे हे सगळं त्या पेजवर लिहिलेलं आहे आणि त्याच पेजवर आम्ही संदेश पाठवण्यासाठी आमची पूर्ण माहिती लिहिली, संदेश टाईप केला। पण हा संदेश पाठवताना जो कॅप्टा लागतो त्या कॅप्टाच्या ठिकाणी मात्र लिहून येत होतं की इनव्हॅलिड साईट की, त्याच्यामुळे त्या ठिकाणाहून पण आम्ही संदेश पाठवू शकलो नाही। जर असं होत असेल तर मात्र महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा स्टेट मार्ग जो की देशामध्ये नावाजला जातो या मार्गाबद्दल मात्र थोडंसं खेदाने बोलायची वेळ येते। एकनाथ शिंदे साहेब, मेधाताई बोर्डीकर यांच्यासारखे सक्षम मंत्री हे या मार्गाचे सर्वेसर्वा आहेत आणि यांच्या अखत्यारीत येणारा समृद्धी महामार्ग ज्याच्यावर साधा संपर्क करण्यासाठी जर व्यवस्था होत नसेल तर याच्यासारखं दुर्दैव महाराष्ट्राचं नाही असं म्हणावं लागेल। हा सगळा विषय घेण्याच्या मागचं कारण आहे की आमचा विषय आहे दिव्यांगजनासाठी। दिव्यांग बांधवांच्या वाहनाला जसं की नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियावर दिव्यांग जनाच्या वाहनांसाठी टोल माफी आहे, त्याच प्रकारची टोल माफी मिळावी हा सुरुवातीचा विषय घेऊन आम्हाला कुठेतरी चर्चा करायची होती, पण याच्यात आज तरी आउटपुट काहीच मिळालं नाही। याच्यापेक्षा पुढचे जाऊन चर्चा व्हायला पाहिजे आणि यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र यासाठी खंबीर निर्णय घ्यायला पाहिजे। त्यांनी या गोष्टीत लक्ष घालावं। तर असे दिव्यांग आहेत जे की दिव्यांगत्वाबरोबर दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत, ज्यांची टक्केवारी 80-85-90% आहे, जे बहुविकलांग आहेत, जे आणि या सगळ्या दिव्यांगजनाला मात्र या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना तसं नियमानुसार एसटीची हेलपाटे परवडत नाहीये। एसटी मध्ये जी दिव्यांगजनाची हेळसांड होते ती परवडत नाहीये, त्यांना हक्काच्या जागा ज्या मिळायला पाहिजे त्या मिळत नाहीये ते परवडत नाहीये आणि अशा दिव्यांगजनाला उभा राहून प्रवास करणं शक्य नाहीये। अशा दिव्यांगजनांनी जर एखादी गाडी हायर केली
आणि त्यांच्याबरोबर जर त्या संदर्भातलं मेडिकल सर्टिफिकेट किंवा 80-85% पुढचे दिव्यांग प्रमाणपत्र असेल तर या पण दिव्यांगजनाला समृद्धी महामार्गावर टोल माफी मिळायला पाहिजे. खरा हा विषय आहे, पण हा विषय मांडायचा कधी? जर सुरुवातीच्याच विषयाला कुठं मांडायचं याच्यासाठी जागा सापडत नसेल तर मग हा विषय कसा मांडायचा? म्हणून आम्ही आमच्या माध्यमातून आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मेधाताई बोर्डीकर मंत्री या दोघांनाही आम्ही आमच्या माध्यमातून विनंती करतो की आपण सक्षम मंत्री आहात आणि या विषयावर आपण वैयक्तिक लक्ष घालून हा दिव्यांग हिताचा विषय ताबडतोब मार्गी लावावा. आजच्या व्हिडिओत एवढंच मित्रांनो. एसटी महामंडळाचा आणखीन एक विषय घेऊन आपण भेटतोय. तो विषय आहे वेबसाईट संदर्भातला. एसटी महामंडळाची वेबसाईट आणि त्या ठिकाणी दिव्यांगजनाची जी ऑनलाईन बुकिंग आहे त्या संदर्भातला व्हिडिओ घेऊन आपण 1-2 दिवसात भेटू. नमस्कार.